तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोण घेते? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग. तर मित्रांनो, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही भारतीय निवडणूक आयोग घेत असतो. तर मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार निवडणूक घेतो? तर कलम 324. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग ही भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक घेत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? तर योग्य उत्तर आहे वजाहत हबीबुल्लाह. तर वजाहत हबीबुल्ला हे आपले भारताचे पहिले माहिती मुख्य आयुक्त होते. आणि मित्रांनो, आपल्याला सध्याचे माहिती मुख्य आयुक्त कोण होते असं विचारलं तर लक्षात ठेवा, सध्याचे 2023चे मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल समरिया. तर हिरालाल समरिया हे आपले भारताचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षाचा आहे? तर योग्य उत्तर आहे 1966. तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम हा 1966 या वर्षाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्तांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर योग्य उत्तर आहे 3 वर्ष. तर माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मुख्य माहिती आयुक्त व इतर आयुक्तांचा कार्यकाल हा 3 वर्षांचा असतो किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. मित्रांनो, दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, जे पर्यायामध्ये दिसेल त्याला तुम्ही क्लिक करा. 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता किती आहे? तर योग्य उत्तर आहे 382. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता ही 382 इतकी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6, ताजमहल जवळून वाहणारी नदी कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे यमुना नदी. तर ताजमहल जवळून वाहणारी ही यमुना नदी आहे. आणि यमुना नदी कोणत्या राज्यात येते? तर ती उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक कोण होता? तर योग्य उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. तर दिल्लीचा पहिला मुस्लिम शासक हा कुतुबुद्दीन ऐबक हा होता. आणि तो कोणत्या साली होता? तर तो इसवी सन 1206 ते इसवी सन 1210 या सालामध्ये तो दिल्लीचा मुस्लिम शासक होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. तर योग्य उत्तर आहे 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त इतका भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त किती राज्यामधून गेले आहे? तर योग्य उत्तर आहे 8 राज्यामधून. तर कर्कवृत्त हे 8 राज्यामधून गेलेले आहे. आणि ते 8 राज्य कोणते आहेत हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. नसेल तुमच्याकडे लिहिलेलं तर हे लिहून घ्या. तर पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरं त्रिपुरा, तिसरं राजस्थान, चौथं छत्तीसगड, 5वं मिझोरम, 6वं झारखंड, 7वं पश्चिम बंगाल आणि 8वं आहे मध्य प्रदेश. तर या 8 राज्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारा विमा 1.5 लाख रुपयांवरून किती रुपये करण्यात आला आहे? म्हणजेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जो 1.5 लाख रुपये विमा मिळत होता तो आता किती रुपये मिळत आहे? तर योग्य उत्तर आहे 5 लाख रुपये. तर जो 1.5 लाख रुपये विमा मिळत होता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत, तर तो 1.5 लाख रुपये नाही तर आता किती मिळत आहे? तर तो 5 लाख रुपये इतका मिळत आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, कोवॅक्सिन ही कोरोनाविरोधी लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? तर योग्य उत्तर आहे भारत बायोटेक. तर पेटास्केलच्या कोणत्या सुपर कॅम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे परमशक्ती. तर IIT खरगपूरमध्ये पेटास्केलच्या परमशक्ती या सुपर कॅम्प्युटरचे उद्घाटन करण्यात आले आहे.
मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा नंबर पाठवून द्या, मी त्याच्यावर तुम्हाला ही PDF प्रोव्हाइड करतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. युगंधर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे शिवाजी सावंत. तर शिवाजी सावंत हे युगंधर या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. भारतातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला बांबू क्रॅश बॅरियर हा बसवण्यात आला आहे. तर मित्रांनो, आपण भारतातील सर्व पहिल्या घटना आपण एका व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये घेतलेले आहेत. भारतात घडलेल्या सर्व पहिल्या घटना आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. LNG गॅस प्लॅन्ट महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे रत्नागिरी. तर रत्नागिरी या जिल्ह्यामधील दाभोळ या ठिकाणी LNG गॅस प्लॅन्ट हा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. 103व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत कोणते कलम समाविष्ट करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 15(6) आणि कलम 16(6). हे जे 2 कलमे आहेत ते 103व्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत ॲड करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. हा प्रश्न रिपीट होण्याचे 100% चान्सेस आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. भारत देशाचा रेखावृत्त विस्तार किती आहे? मगाशी मित्रांनो आपण पाहिला अक्षवृत्तीय विस्तार आणि आता पाहत आहोत रेखावृत्तीय विस्तार. तर भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार आहे 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°24' पूर्व रेखावृत्त. हा भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. तर रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार हे दोन्ही तुम्ही पाठ करून ठेवा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. निलगिरी हा पर्वतरांग भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण दिशेला. तर मित्रांनो, निलगिरी ही जी पर्वतरांग आहे ती भारताच्या दक्षिण दिशेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. मांडो हे लोकसंगीत कोणत्या राज्याचे आहे? तर योग्य उत्तर आहे गोवा. तर गोवा ह्या राज्याचे मांडो हे जे लोकसंगीत आहे ते प्रसिद्ध लोकसंगीत गोवा ह्या राज्याचे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर योग्य उत्तर आहे 3214 किलोमीटर इतकी भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे. तर मित्रांनो, पूर्व पश्चिम लांबी देखील तुम्हाला माहीत पाहिजे तर लिहून घ्या. माहीत नसेल तर भारताची पूर्व पश्चिम लांबी ही 2933 किलोमीटर इतकी आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंचुरी कोणी केली? तर योग्य उत्तर आहे सचिन तेंडुलकर. तर सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिली डबल सेंचुरी, ज्याला आपण द्विशतक म्हणतो, ही सचिन तेंडुलकर यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. एक आर्य हा नृत्यप्रकार कोणत्या शैलीचा आहे? तर योग्य उत्तर आहे भरतनाट्यम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग पार्कचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे नितीन गडकरी. तर नितीन गडकरी यांच्या हस्ते आपल्या महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग पार्कचे उद्घाटन म्हणजेच भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. आणि ते कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर ते नागपूर या ठिकाणी करण्यात आलं आहे. आणि त्या दिव्यांग पार्कचे नाव काय आहे? तर नाव आहे अनुभूती दिव्यांग पार्क. मित्रांनो, हे तिन्ही मुद्दे लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे हे तिन्ही मुद्दे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28. 103वी घटना दुरुस्ती कशाच्या संबंधित आहे?
तर योग्य उत्तर आहे आर्थिक दुर्बल घटकांसाठी. तर आर्थिक दुर्बल घटनासाठी ही 103वी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि ती कोणत्या साली झालेली आहे तर ती 2019 या साली झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला एकूण किती कलमे होती? म्हणजेच भारतीय राज्यघटना ज्यावेळेस तयार झाली त्यावेळेस किती कलमे होती? तर त्यावेळेस 395 कलमे होती. याचं उत्तर आहे 395 कलमे. तर सुरुवातीला होते बघा 395 कलमे. तर मित्रांनो हे 2 पॉईंट तुम्ही लिहून घ्या. सुरुवातीला होते 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या सुरुवातीला. आणि सध्या किती आहे तर हा स्टार मार्क करून ठेवा पॉईंटला. तर सध्या आहेत 25 भाग, 448 कलमे आणि 12 अनुसूची. हे सध्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 30. अभिनव दर्पणचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे नंदकिशोर. तर नंदकिशोर हे अभिनव दर्पणचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 31. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. मित्रांनो ती कोणत्या दिवशी स्थापना केली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? मित्रांनो आत्ताच आपण वरी पाहिलं भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 33. जीवनसत्व अ च्या प्रभावामुळे कोणता रोग संभवतो किंवा होतो? तर योग्य उत्तर आहे रात आंधळेपणा. तर मित्रांनो जीवनसत्व अ च्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. पुढचा प्रश्न क्रमांक 34. भारतामध्ये माहितीचा अधिकार कधीपासून लागू झाला? तर योग्य उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005. तर मित्रांनो भारतामध्ये माहितीचा अधिकार हा 12 ऑक्टोबर 2005 या दिवसापासून लागू झालेला आहे. माहिती लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 35. हॉकी या खेळामध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक भारताला कोणत्या वर्षी मिळाले होते? पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक विचारलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे 1928 साली. तर हॉकी या खेळामध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक भारताला 1928 या साली मिळालं होतं. ॲम्स्टरडॅम या ठिकाणी मिळालं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 36. माहितीचा अधिकार संपूर्ण भारतात लागू करण्याआधी कोणत्या राज्याने सर्वप्रथम लागू केला होता? म्हणजेच माहितीचा अधिकार भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्याने लागू केला होता? तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तर तमिळनाडू ह्या राज्याने माहितीचा अधिकार सर्वात प्रथम लागू केला होता आणि तो कोणत्या साली लागू केला होता? तो 1997 या साली तो लागू केला होता. हा देखील लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 37. अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या राज्यात आहेत? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर अजिंठा व वेरूळ लेणी ही आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. मित्रांनो ते कोणत्या शहरात आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी झाला होता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 39. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली? म्हणजे भारतातली पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली होती? तर योग्य उत्तर आहे 1872. तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच 1872 या साली भारतातील पहिली जनगणना झाली होती. तर ती लॉर्ड मिओ यांच्या काळात झाली होती मित्रांनो. लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हा प्रश्न मित्रांनो 2 परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 40. भावार्थ दीपिका हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर महाराज. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थ दीपिका हे पुस्तक लिहिलेलं आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41, रसिया हे लोकगीत कोणत्या राज्याचे आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, रसिया हे जे लोकगीत आहे ते उत्तर प्रदेश या राज्याचं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार लोकसेवकास अपराधाबद्दल किती रुपये दंड आहे? तर योग्य उत्तर आहे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 5,000 रुपये. तर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 नुसार लोकसेवकास अपराधाबद्दल कमीत कमी 500 व जास्तीत जास्त 5,000 रुपये इतका दंड आहे. तर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43, वाईल्ड आर्किटेक्ट वुल्फचे क्लोनिंग कोणत्या सामाजिक देशात करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे चीन. तर वाईल्ड आर्किटेक्ट वुल्फचे क्लोनिंग हे चीन या सामाजिक देशात करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून ठेवा. IRCTCने ट्रेनमध्ये तिकीट बुकिंग करण्यासाठी कोणती ॲप बनवली? तर योग्य उत्तर आहे IRCTC रेल कनेक्ट. तर IRCTCने ट्रेनमध्ये तिकीट बुकिंगसाठी IRCTC रेल कनेक्ट ही ॲप बनवलेली आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45, भारतातील पहिले कार्बनमुक्त खेडे कोणत्या जिल्ह्यात विकसित करण्यात येत आहे? तर योग्य उत्तर आहे ठाणे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये भारतातील पहिले कार्बनमुक्त खेडे हे विकसित करण्यात येत आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे? तर ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी या तालुक्यामधील ते खेडं आहे. तर तेथे ते कार्बनमुक्त खेडे विकसित करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46, प्रचंडगड म्हणून कोणता किल्ला ओळखला जातो? तर योग्य उत्तर आहे तोरणा. तर तोरणा हा जो किल्ला आहे तो प्रचंडगड म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47, भारतात इंग्रजी सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला? तर योग्य उत्तर आहे प्लासीची लढाई. तर मित्रांनो, प्लासीची लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेलेला आहे. आणि लढाई कोणत्या दिवशी झाली? तर ही लढाई 23 जून 1757 या दिवशी प्लासीची लढाई झाली होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48, भारतामध्ये कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. भारतामधील केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर योग्य उत्तर आहे दासबोध. तर समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 50, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाचे कलम कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 12. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाचे कलम 12 हे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या राज्य माहिती आयोगाचं कलम देखील माहीत पाहिजे. तर मित्रांनो, पॉईंट नोट करून घ्या. तर राज्य माहिती आयोगाचे कलम आहे कलम 15. कलम 15 कशाशी संबंधित आहे असं विचारलं तर राज्य माहिती आयोगाचे कलम हे कलम 15 आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 51, डेमोग्राफी हा मूळ शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर योग्य उत्तर आहे ग्रीक. तर डेमोग्राफी हा जो मूळ शब्द आहे तो ग्रीक या भाषेतील आहे. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 52, बक्सार येथील लढाई केव्हा झाली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 22 ऑक्टोबर 1764. तर 22 ऑक्टोबर 1764 या दिवशी बक्सार येथील लढाई झाली होती. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 53, कुष्ठरोगावर प्रभावित असणारे औषध कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे डॅप्सोन. तर डॅप्सोन हे जे औषध आहे ते कुष्ठरोगावर प्रभावित असणारे औषध आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 54, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे 12 ऑक्टोबर 2005.
तर मित्रांनो 12 ऑक्टोबर 2005 या दिवशी केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 55. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 56. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जनमाहिती अधिकाऱ्याने कर्तव्य कसूर केल्यास त्याला किती रुपये किंवा काय दंड करण्यात येईल? तर योग्य उत्तर आहे प्रत्येक दिवसाला 250 रुपये, पण एकूण रक्कम 25,000पेक्षा जास्त नसावी. तर मित्रांनो प्रश्न समजून घ्या. जनमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जनमाहिती अधिकाऱ्याने जर कर्तव्य कसूर केल्यास त्याला दंड किती करण्यात येईल? तर प्रत्येक दिवसाला 250 रुपये, पण 25,000पेक्षा जास्त नसेल इतका त्याला दंड आकारण्यात येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 57. पचनक्रिया प्रामुख्याने कोणत्या अवयवामध्ये होते? तर योग्य उत्तर आहे लहान आतडे. तर आपली जी पचनक्रिया ही लहान आतड्यामध्ये होते. पुढचा प्रश्न क्रमांक 58. पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर कशामध्ये होते? तर याचं योग्य उत्तर आहे अमिनो आम्ल. पुढचा प्रश्न क्रमांक 59. एकदा रक्तदान केल्यावर नंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारण किती कालावधी लागतो? म्हणजेच आपण जर एकदा रक्तदान केलं तर आपण दुसऱ्या वेळेस रक्तदान किती दिवसानंतर करतो किंवा किती महिने लागतात? तर याचं योग्य उत्तर आहे 3 महिने. म्हणजेच एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी लागतो. पुढचा प्रश्न क्रमांक 60. जगातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी कोणत्या साली जन्मले? तर योग्य उत्तर आहे 1978 साली. तर जगातील पहिलं टेस्ट ट्यूब बेबी जे आहे ते 1978 साली झाले होते किंवा जन्मले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 61. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी. तर मित्रांनो भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इंदिरा गांधी आहे. मित्रांनो हा प्रश्न रिपीट 2 वेळेस झालेला आहे. जिल्हा परिषद भरतीमध्ये स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 62. 2001 ते 2011 दरम्यान बौद्ध लोकसंख्या किती टक्क्याने वाढली आहे? तर योग्य उत्तर आहे 12%. तर मित्रांनो 2001 ते 2011 दरम्यान बौद्ध लोकसंख्या ही 12%ने वाढलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 63. माणसाच्या पेशीमध्ये एकूण किती गुणसूत्राच्या जोड्या असाव्या लागतात? तर योग्य उत्तर आहे 23. मित्रांनो माणसाच्या पेशीमध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असाव्या लागतात. किती गुणसूत्राच्या जोड्या असाव्या लागतात? तर 23 गुणसूत्राच्या जोड्या असाव्या लागतात. पुढचा प्रश्न क्रमांक 64. प्लासी हे ऐतिहासिक ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. तर प्लासी हे ऐतिहासिक ठिकाण सध्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये येतं. मित्रांनो प्लासीची लढाई कधी झालं हे आपण मगच पाहिलेलं आहे. प्लासीची लढाई ही 23 जून 1757 या दिवशी झाली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 65. चिकनगुनिया होण्यासाठी कोणते विषाणू कारणीभूत आहेत? तर योग्य उत्तर आहे एव्हियन इन्फ्लुएन्झा. तर चिकनगुनिया होण्यासाठी एव्हियन इन्फ्लुएन्झा हा जो विषाणू आहे तो कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. क्रमांक 66. रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर योग्य उत्तर आहे मलेरिया. तर रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो हे मलेरिया या रोगाचं लक्षण आहे. मित्रांनो लक्षात राहू द्या, हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 67. गोवर लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते?
तर योग्य उत्तर आहे 9 ते 12 महिने. तर मित्रांनो, गोवर लस ही बालकाला 9 ते 12 महिनेला द्यायची असते. पुढचा प्रश्न क्रमांक 68. MDR-TBचा फुल फॉर्म काय आहे? तर MDR-DBचा फुल फॉर्म आहे मल्टी ड्रग रेसिस्टंट. हा MDR-DBचा फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 69. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे? तर ती वनस्पती मित्रांनो तुळस आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती तुळस ही आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 70. तर भारत आणि श्रीलंका दरम्यान कोणते आखात आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मन्नारचे आखात. तर भारत आणि श्रीलंका दरम्यान मन्नारचे आखात आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 71. दुधाचे दही केल्यावर कोणते आम्ल तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे लॅक्टिक आम्ल. तर दुधाचे दही केल्यावर लॅक्टिक आम्ल तयार होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 72. छत्रपती शाहू महाराज यांचे निधन कोणत्या साली झाले? तर योग्य उत्तर आहे 1922 साली. तर मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज यांचे निधन 1922 साली झाले होते. पुढचा प्रश्न क्रमांक 73. अकोला जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी झाले? तर योग्य उत्तर आहे 1997 साली. तर अकोला या जिल्ह्याचं विभाजन ही 1997 ह्या साली झालं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 74. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून शरीराला किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर मित्रांनो, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून शरीराला 8 ग्रॅम कॅलरी ऊर्जा मिळते. हा 8 ग्रॅम कॅलरी लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण पुढचा प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे जमसांडे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प जमसंडे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 76. मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर योग्य उत्तर आहे इन्सुलिन. तर मधुमेह हा जो रोग आहे तो इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 77. शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडून वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे शिरा. तर शरीरातील सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना शिरा असे म्हणतात, ज्याला नीला देखील म्हटलं जातं मित्रांनो. कोण नीला म्हणतं किंवा कोण शिरा म्हणतं. पुढचा प्रश्न क्रमांक 78. शरीरातील कोणत्या पेशी रोगाचा प्रतिकार करतात? तर योग्य उत्तर आहे पांढऱ्या पेशी. तर शरीरामधील पांढऱ्या पेशी ह्या रोगाचा प्रतिकार करत असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 79. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शरीरात कशाची निर्मिती होते? तर योग्य उत्तर आहे ॲड्रिलिन. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शरीरामध्ये ॲड्रिलिन याची निर्मिती होते. तर प्रश्न क्रमांक 80. बक्सार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे बिहार. तर बक्सार हे जे ठिकाण आहे ते बिहार या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 81. वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर योग्य उत्तर आहे रोहित शर्मा. तर वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. तर त्यांनी मित्रांनो किती धावा काढल्या होत्या? तर 264 धावा काढल्या होत्या. वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 264 धावा काढल्या होत्या. आणि तो सामना कोणाच्या विरुद्ध होता? तर तो सामना होता भारत आणि श्रीलंका. तर भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये रोहित शर्मा यांनी वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा काढण्याचा विक्रम नोंदवला आहे आणि 264 धावा काढल्या होत्या. पुढचा प्रश्न क्रमांक 82.
ॲसेल वर्ल्ड पक्षी पार्क कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे मुंबई. तर मित्रांनो, ॲसेल वर्ल्ड पक्षी पार्क हा मुंबई या शहरात आहे. आणि मुंबईमध्ये प्रॉपर कुठे तर तर मित्रांनो, मुंबईमध्ये बोरिवली वेस्ट या ठिकाणी ॲसेल वर्ल्ड पक्षी पार्क आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 83 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. तर मित्रांनो, कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 84 मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे बाबर. तर मित्रांनो, मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर हे होते. पुढचा प्रश्न क्रमांक 85 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बिहार. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता बिहार या राज्यामध्ये आहे. आणि घनता किती आहे असं विचारलं तर 1106 म्हणजेच 1106 इतकी बिहार राज्याची घनता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की सर्वात कमी घनता कोणत्या राज्याची आहे? तर मित्रांनो, पॉईंट नोट करून घ्या. तर सर्वात कमी घनता ही अरुणाचल प्रदेश या राज्याची आहे. आणि किती आहे घनता? तर 17 इतकी घनता अरुणाचल प्रदेश या राज्याची आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो, हेच प्रश्न सध्या चालू परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत. हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती, आरोग्य भरती, जलसंपदा भरती तसेच सर्व भरती परीक्षासाठी किंवा कोर्टाची भरती या सर्व परीक्षासाठी उपयुक्त हे प्रश्न ठरणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.